नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा ध्यास अकॅडमीमध्ये। आज आपण जे की घरी राहून किंवा जे विद्यार्थी जॉब करत आहेत त्यांनी कसा अभ्यास करावा, येणारी कंबाईनची एक्झाम कशी काढावी, कुठली बुक लिस्ट वापरावी, कुठले त्यातले बुक्स मधले पॉइंट करायचे आहे हे सविस्तर समजून घेणार आहे। तुम्हाला मी स्ट्रॅटेजी पण आखून देणार आहे। स्पेशल हे लेक्चर जे सिरियसली विद्यार्थी आहे ज्यांना जॉब करत अभ्यास करायचा आहे किंवा घरी राहून जे की गृहिणी आहे त्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कसा करायचा त्यावर मी घेत आहे। सोबत हे लेक्चर यांच्यासाठी पण आहे जे विद्यार्थ्यांचा खरंच अभ्यास होत नाही, जे कंटाळतात, ज्यांना असं वाटतं की अभ्यास करणं हा रोजचा आपला चिडचिड करणारा प्रकार आहे, अशातला काही प्रकार असेल तर त्यांनी कसं करायचं या लेक्चरमध्ये तुम्हाला समजेल। सर्वात पहिले 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर सर्वात पहिले बुक लिस्ट, कोणते बुक वापरायचे। आता खूप कमी टाइम असेल, काही लोकांजवळ काही जणांजवळ वेळ जास्त टाइम असेल, त्यानुसार तुम्ही आखून घ्यायचं आहे। पण मी तुम्हाला प्रॉपर जे घरी राहून अभ्यास करणारे विद्यार्थी आहे किंवा जे जॉब करत आहेत त्यांचा पेपर कसा क्रॅक होऊ शकतो त्याच्यावर बोलणार आहे। आणि ते विद्यार्थी 100% पेपर क्रॅक करू शकतात, कारण की जे विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत आहे ते खरंच सिरियसली अभ्यास करत आहे हे त्यांना माहिती आहे। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे जॉब करणाऱ्यांना की किती स्ट्रगल आहे लाईफमध्ये, आणि ज्या व्यक्तीला लाईफमध्ये स्ट्रगल माहित असतो ना तो कुठली ना कुठली एक्झाम काढतो, कारण की त्याला त्या स्ट्रगलचं जे त्यांच्यासोबत घडलेलं असते, त्यांच्यासोबत झालेलं असते त्याचं काही ना काही नॉलेज असते। तर आपण सर्वात पहिले बुक लिस्ट बघून घेऊ, लास्ट पर्यंत बनवून राहायचं, कारण की शेवटी मी तुम्हाला त्याचा टाइम टेबल पण आखून दिलेला आहे या व्हिडिओमध्ये। लास्टला सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर शांततेत सर्व गोष्टी ऐकून घ्यायच्या आणि तुम्हाला ह्या गोष्टी फक्त येणाऱ्या आपल्या 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये इम्प्लिमेंट करायचे आहे, बाकी सर्व सोडून द्यायचं आहे। बघा आता पॉलिटीसाठी बघा मार्केटमध्ये बरेच सर्व बुक्स आहे, कोणत्या याचं पुस्तक कोणी सांगते, कोणी कुठल्या याचं सांगते, कोणी नोट्स सांगते। तर बघा मी तुम्हाला सांगतो सर्वात बेस्ट बुक, आता इथं 2 बुक्स आहेत, मग तुम्ही सर दोन्ही घ्यायचे एक बुक्स नाही, तुम्हाला एकच घ्यायचं आहे। जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत आहे, कंबाईन ठीक आहे, तर कंबाईन मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप बी च्या पोस्टिंग असतात, ठीक आहे, तर त्याचा अभ्यास करतात तुम्ही रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक घेऊ शकता, बेस्ट आहे। ओके, पण जे राज्यसेवा करण्यासाठी एमपीएससी राज्यसेवा ज्यांना द्यायची आहे त्यांना जर बुक घ्यायचं असेल, कारण की आता यानंतर राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होते, तर त्यांना इंडियन पॉलिटी हे लक्ष्मीकांतच घ्यावं लागेल, कारण की त्यामध्ये डीप आहे। मग तुम्ही सांगा यामध्ये फरक काय, फरक काही नाहीये, यामध्ये पॉईंट नुसार दिलेला आहे, कारण की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये पॉईंट टू पॉईंट माहित असलं पाहिजे। पण जे आता इथून येणारी समोरची राज्यसेवा आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह करावं लागते, तर तिथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह साठी राज्यसेवा आहे। पण मी हा जो व्हिडिओ आहे हा कंबाईन साठी केलेला आहे, तर मोस्टली मी इथं कंबाईनचं जास्त बोलणार आहे। तर तुम्ही या पुस्तकातून रंजन कोळंबे सरांच्या राज्यसेवा राज्यघटना टॉपिकच्या पुस्तकातून तुम्ही सर्व क्रिस्टल क्लिअर करू शकता। आता आणखी काय करायचं याच्या व्यतिरिक्त बघा, हे तर असते तुमचं बुक्स, त्यासोबत जे माझा व्हिडिओ किंवा माझं मी तसं क्लास लावण्यासाठी कोणाला जबरदस्ती बिलकुल करत नाही, कारण की माझा ते नेचर नाहीये। बट ज्यांच्याजवळ माझ्या नोट्स आहेत, जमलं तर मी त्या नोट्स प्रोव्हाइड करून देईन आपल्या टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप ग्रुपला, त्या नोट्स बघा, कारण की त्यामध्ये या दोघांचेही आपण कॉम्बिनेशन करून नोट्स बनवलेले आहे। ओके, कारण की हे सर्व जेवढे पण टॉपर आहे ते सर्वजण हेच बुक्स वापरतात, बाकी म्हणजे कचरा वापरणारे लोक असतात ना, कधी हे वाचतात कधी ते वाचतात, त्यांची एक्झाम क्रॅक होत नाही। ओके, तर तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं वाचायचं आहे आणि सोबत नोट्स वगैरे जे असेल ना त्या कुठल्या क्लासच्या वगैरे वापरू नका, कारण की हे नोट्स असतात, पण तुम्हाला बनवताच येत नसेल तर काही क्लासच्या नोट्स वगैरे पण आहे, पण ते समजणं गरजेचे आहे की मी माझ्या नोट ज्या आहे क्लासच्या वगैरे ज्या मी देतो त्या काही तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, तुम्ही त्याच्यावरून नोट्स तुम्ही बनवू शकता। ओके, तर हे तुम्हाला रीड करायचं आहे। हे रीड कसं करायचं, काय करायचं, याच्यावर मी एक वेगळा डेडिकेटेड लेक्चर घेईल की लाईन कोणतं वाचायचं, टू द पॉईंट कसं वाचायचे, ते सर्व गोष्टी मी तुम्हाला हळूहळू आता 2-3 दिवसात सर्व व्हिडिओ अपलोड करून देईल। ओके, हे बेस्ट पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं पॉलिटीचं। नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणतं आहे, तर या पॉलिटीच्या पुस्तकातले तुम्हाला पॉईंट्स कोणते वाचायचे बघा, कारण की कसं आहे एवढे सगळ्या नोट्स आहे, यातलं नेमकं वाचायचं का, पेपरमध्ये कोणकोणते ते राज्यशास्त्राचं सर, तर बघा सिंपल आहे, ज्या हे इथं जो मला टॉपिक दिले ना हेच वाचायचे सर्वात पहिले, कारण की वेळ कमी आहे। जर जास्त वेळ असता आपण पूर्ण बुक्स वाचून घेतलं असतं, तर हे जे टॉपिक आहे, कारण की पॉलिटी आपल्याला 10 मार्काला येते, 10 मार्क्स, ठीक आहे, हे डिपेंड नाही सांगता येत नाही, कधी कधी 15ला पण विचारू शकतात, मोस्टली 10 मार्कला येते, तर 10 मार्क आपल्याला इथून मिळणार आहे। हे टॉपिक पहिले करायचे, घटना निर्मिती, उद्देश पत्रिका, संघराज्य व राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती पद्धत, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ, विधिमंडळ प्लस राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, समित्या, महान्यायाधी, महाधिवक्ता, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि ग्राम प्रशासन। तर एवढे जे पॉईंट दिलेले हे पॉलिटीचे त्या बुकमध्ये मिळतात, पहिले ते वाचा, कारण की आपल्याला पीएचडी करायची नाहीये, आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा आहे। मी काही लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या ऍपच्या लिंकमध्ये टाकलेले आहे, जर तुम्ही ऍप डाउनलोड केलं तर त्यामध्ये मी स्टार्टिंग करून दिली आहे तुम्हाला, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे। ओके, मी काही पैसे घेतलेले नाही कुठले, तुम्ही ऍप डाउनलोड करा, ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर मध्ये जाऊन तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही ऍप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला महाशक्ती बॅच दिसेल, तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला 4-5 लेक्चर मी फ्री दिलेले आहे, ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशा प्रकारे स्टार्टिंग करायची आहे। स्टार्ट झालं तर तुम्हाला एंडिंग पर्यंत समजेल, काही प्रश्न आले तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा। पॉलिटीचं आउट ऑफ आउट मार्क मिळतात, तर तेवढे घ्यायचे म्हणजे घ्यायचे आहे, ठीक आहे। यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक होता पॉलिटी। त्यानंतर बघा नेक्स्ट आहे हिस्ट्री। आता हिस्ट्रीसाठी तर खूप मॅटर्स आहे, हिस्ट्रीमध्ये
जे घरबसल्या अभ्यास करणाऱ्या किंवा गृहिणी आहे त्यांच्यामध्ये डाऊटच असतो की सर सणवारी कशी लक्षात ठेवायची किंवा मग वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, लक्षात राहत नाही वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला पहिले थोडीशी क्लॅरिटी देतो बुकची. तर यामध्ये 3-4 बुक्स आहे. एक आहे हे गाठाळ सरांचं पुस्तक आहे, एस गाठाळ सरांचं. हे महाराष्ट्राचा आधुनिक मध्ये इतिहास सांगितलाय. कारण की इतिहास म्हणजे काय, तर महाराष्ट्राचा पण करावा लागतो आणि भारताचा पण करावा लागतो. आणि यामध्ये इंडियन जॉग्राफीमध्ये दिलाय एस चंद्र जे की ग्रोवर आणि बेलेकर ज्याला म्हणतो आपण, यांचं फेमस बुक. आणि सर्व टॉपर हेच बुक्स वापरतात, कुठलं दुसरं बुक्स नाही आहे. आणि हे मराठी माध्यम मधले सगळे बुक सांगत आहे मी तुम्हाला, ठीक आहे. इंग्लिशवर मी डिटेल वेगळे घेऊन येईन तुमच्यासाठी. ओके, तर आधुनिक भारतासाठी हे आहे. तर हे दोन्ही बुक जे आहे हे खूप मोठे आहे आणि वाचायला पण बऱ्याच जणांना टाइम कमी असेल, बऱ्याच जणांना 2-3 महिन्यामध्ये अभ्यास करावा लागतो. तर त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त हे पण तुम्ही बुक घेऊ शकता, युनिक पब्लिकेशनचं आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. तर हे जे आहे ना, समाधान महाजन सरांचं बुक आहे. यामध्ये दोघांचं पण कॉम्बिनेशन दिलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे. तिन्ही बुक चांगले आहे आपल्यापर्यंत. पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी तिन्ही वाचायचे आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी एका याच्यावर फोकस करायचा आहे. याच्या पण काही नोट्स मी तुम्हाला पाठवून देईल. ओके, आता एक लक्षात घ्या, हे इतिहास वाचताना लिंक लागत नाही. याच्या का बरं, कारण की तुम्ही याच्या आधी काही वाचलेलं नसते. तर यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे पहिले पॉईंट सांगून देतो, ते पहिले करा, त्यानंतर ह्या बुक्सवर जायचं आहे. ओके, त्यामध्ये बघा कोणकोणते पॉईंट्स आहे. सर्वात पहिले तुम्हाला 8व्या वर्गाचं बुक जे आहे न्यू आलं ते वाचायचं आहे, 8 स्टँडर्डचं न्यू. त्यानंतर 11वीचं ओल्ड बुक वाचायचं आहे. हे 2 बुक वाचल्यानंतर तुम्ही समाधान महाजन सरांचं बुक घ्या. ते 2 सोडून द्या. ते जे म्हटलं ना, ते तेवढा वेळ नाही तुमच्याकडे वाचायला. तर कारण की तुम्ही घरी काम करत करत किती वाचणार. तर एक बुक झालं तुमचं जॉग्राफीचं, एक झालं तुमचं पॉलिटीचं आणि एक झालं तुमचं आता हिस्ट्रीचं. आता 1857 उठावचा करायचा आहे, गव्हर्नर जनरल करायचा आहे, समाज सुधारक, समाज कायदे, काँग्रेसची स्थापना, राष्ट्रीय चळवळ, कामगिरी चळवळ, त्यांच्या कामगार चळवळी, शेतीच्या पद्धती, दुष्काळ आयोग, मवाळ कालखंड, जहाल कालखंड, बंगालची फाळणी व वंगभंग चळवळ, गांधी युग, क्रांतिकारी चळवळ, वृत्तपत्र, सत्याग्रह, मुस्लिम लीग आणि इत्यादी. तर इत्यादी म्हणजे हे इतिहास न संपणार आहे. पण जो सिलेबस मध्ये दिलाय ना, सिलेबसमध्ये आपल्याला आयोगानं, मी माझं काही सांगत नाही, त्यामध्ये दिलाय आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्रावर फोकस असतो कधी कधी, कारण की जास्त कंबाईन मध्ये म्हटलंय म्हणून. राज्यसेवा असती तर मग तुम्हाला थोडं भारताचे प्रश्न जास्त विचारतात. तर आपण कंबाईन बद्दल बोलत आहे, तर महाराष्ट्राचा तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. इव्हन 1857 मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे उठाव झाले, समाज सुधारकमध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारकावर फोकस करावा लागेल, ठीक आहे. तर तुम्हाला पहिले 8वी आणि 11वीचं पुस्तक कंपल्सरी वाचायचं बाबांनो. ओके, आणि तुम्हाला याचा टाइम टेबल मी कसा करतो ते लास्टला सांगतो. लास्ट पर्यंत बनवून राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की लास्टला मी काय काय दिलेलं आहे. आणि जर तुम्ही हे 3 महिने 4 महिने जर तुम्ही प्लॅन करून फक्त एवढं जरी करत गेले अभ्यासासोबत सोबत, तर तुमचा 101% काय होईल, हे येणारी एक्झाम क्रॅक होईल. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट आहे जॉग्राफी. जॉग्राफीमध्ये सुद्धा 2 महत्वाचे बुक आहे. एक आहे महाराष्ट्राचा भूगोल, जे की सौदी सरांचा आहे. बेस्ट बुक आहे सौदीचं, पण वाचायला खूप कंटाळा वाटते, ठीक आहे, सौदी सरांचं. त्यानंतर दुसरं आहे जे पर्यावरण, म्हणजे बघा हे महाराष्ट्राचं आहे आणि एक भूगोल आणि पर्यावरण, म्हणजे भारताचं आणि पर्यावरणाचं घ्यायला लागते, ठीक आहे. पर्यावरण तुम्ही नाही वाचत चालले, पण आता पर्यावरण इम्पॉर्टंट टॉपिक झालेलं आहे, तर कंबाईनला पण त्यातले प्रश्न येत आहे. तर दोन्ही तुम्हाला करावं लागेल. बघा एक गोष्ट आणखी क्लिअर, जेवढे पण मी बुक लिस्ट देत आहे याची आवृत्ती होऊ शकते, नवीन आवृत्ती आली असेल. कारण की इथं जे फोटो टाकलेले आहे हे जुन्या आवृत्तीचे असू शकतात कदाचित, कारण की नवीन दरवर्षी फक्त ते पोस्ट काही बदलतात, त्यामध्ये काही चेंजेस करतात. तर त्यातलं नवीन आवृत्तीवाले घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, नाहीतर मग जुनं घेऊन येणार तर आणखी प्रॉब्लेम होईल. तर नवीन आवृत्तीवाले मिळत शकते, कसं तुम्ही नवीनच लावले पण होऊ शकते आवृत्ती चेंज झाली असेल, तर ते बघून घ्यायचं एकदा. ओके, तर बघा यामध्ये तुम्हाला भूगोल भारताचा आणि महाराष्ट्र मिळेल. पण याच्यापेक्षाही भूगोल तुम्हाला चांगला करायचा असेल, यासाठी तुम्हाला पुस्तकही घ्यायचं गरज नाही जॉग्राफीसाठी. तर ते जर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क घ्यायचे असेल तर बघा इथं तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, मी क्लिअर सांगतो. बघा भूगोलमध्ये जो सिलेबस दिलेला आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी, हे तर करायचंच आहे. महाराष्ट्र व भारत याचा स्थान, विस्तार व आकार करायचा आहे. वने करायचं आहे, खनिज संपत्ती करायचं आहे, लोकसंख्या, भूशास्त्र आणि प्राकृतिक भूगोल. तर हे सर्व करण्यासाठी तुम्हाला 5th स्टँडर्ड पासून ते 10th स्टँडर्ड पर्यंतचे स्टेट बोर्डचे जे बुक्स आहे हे तुम्ही जर पाठ केले तर तुम्हाला ते 2 पुस्तकं घ्यायची गरज नाहीये. यामध्ये 10 to 15 क्वेश्चन येतात, ते तुम्हाला जवळपास 90% पर्यंत तुम्हाला ते सर्व प्रश्न सुटून जाईल. किंवा मी माझ्या नोट्स पण तुम्हाला जमलं तर थोड्या दिवसामध्ये प्रोव्हाइड करून देतो, त्या नोट्स मधून तुम्हाला काय करायचं मिळून जाईल. आता हे बुक कुठे मिळणार सर 5th स्टँडर्ड ते 10th स्टँडर्डचे, तर आपल्या ऍपवर मी फ्री ऑफ कॉस्ट, कोणतेही तुम्हाला पैसे लागणार नाही. तुम्हाला स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जायचं आहे, स्टेट बोर्ड बुक्स मध्ये जायचं आहे, तिथं तुम्हाला सर्व मिळून जाईल. ओके, तिथं तुम्ही गेले तिथं मी इंग्लिशमध्ये पण टाकलेले आहे, मराठीमध्ये पण टाकलेले आहे सर्व. तिथं मी फक्त याचेच नाही टाकले आहे, जॉग्राफीचे, इव्हन हिस्ट्रीचे पण टाकले आहे आणि सायन्सचे पण टाकलेले आहे. ते सर्व बघा, ते बुक्स रीड करणं चालू करून द्या जॉग्राफीचे. ओके, तर तुम्हाला ते बुक्स वगैरे घ्यायचं काम नाही दुसरे, ह्या स्टेट बोर्डच्या बुक्सवर तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. हा, काही जे पॉईंट असतात जसं खनिज संपत्ती झालं, भूशास्त्र झालं, प्राकृतिक भूगोलचा पाठ झाला, ते तुम्हाला त्या बुक्समध्ये मिळते, ते तुम्ही ते पॉईंट्स करू शकतो. बाकी हे जे अल्टरनेट पॉईंट आहे हे सर्व तुम्हाला आपल्या स्टेट बोर्ड म्हणून मिळून जातात. ओके, तर जॉग्राफी तुम्हाला कळलं असेल. जॉग्राफी नंतर इकॉनॉमिक्स.
इकॉनॉमिक्स हा टेक्निकल सब्जेक्ट मानतो मी. टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित रीड नाही करणार, जोपर्यंत प्रॉपर नॉलेज नाही घेणार, तोपर्यंत हा सब्जेक्ट तुम्हाला मार्क्स नाही देत. बट जर तुम्हाला एकदा जॉग्राफी समजा इकॉनॉमिक्स समजलं तर तुमचे 100% मी सांगतो आउट ऑफ आउट मार्क्स येतात. बरेच जण इकॉनॉमिक्सला घाबरतात कारण की त्यांना समजतच नाही इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र म्हणजे काय. तर बघा, घाबरायचं बिलकुल कारण नाहीये. हे 2 पुस्तकं आहेत, त्यातलं कुठलंही पण घ्या, चांगला आहे. पण कसं आहे, या पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न दिसतात, या बुक मधले प्रश्न दिसणार नाही तुम्हाला. का बरं? कारण की कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. बट इकॉनॉमिक्स साठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुम्ही दीपस्तंभ प्रकाशनचं जे पुस्तक आहे ते घेऊ शकता किंवा रंजन कोळंबे सरांचं घेऊ शकता. बट यातून तुम्हाला पुस्तकातले डायरेक्ट प्रश्न मिळणार नाही. याच्यातून तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा असतो. तर आता बरेच जण जे जॉब करणारे किंवा गृहिणी आहे त्यांना कन्सेप्ट कसे समजणार, तर एक तर तुम्ही काम करू शकता, तुम्ही जर कुठला क्लास लावला असेल तर तिथून तो कन्सेप्ट समजून घ्या. कारण की राष्ट्रीय उत्पन्न नावाचा कन्सेप्ट समजणं आहे, चलन व्यवस्था तुम्हाला समजला पाहिजे, त्यावर M1, M2, M3, M4 काय होते, विस्तृत पैसा म्हणजे विस्तृत मनी काय असते, किंवा मग संकुचित पैसा काय असतो, व्यापार तोल म्हणजे काय, व्यवहार तोल म्हणजे काय, हे इकॉनॉमिकची कन्सेप्ट आहे. किंवा आरबीआय बँक सेक्टरमध्ये आरबीआय त्याचे पतन नियंत्रणाची साधने काय होते, रेपो रेट काय होते, रिव्हर्स रेपो रेट काय होते, बँक रेट काय होते, CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय. तर हे सर्व कन्सेप्ट आहे. असं समजून घ्या 15 ते 20 कन्सेप्ट आहे. जर ते समजले तर 15 ते 20 मार्क तुमचे कंप्लीट आहे. ठीक आहे, सर्व खेळ कन्सेप्ट आहे. तर हे सर्व जे आहे ना, हे तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. तर सध्या तुम्ही या इकॉनॉमिक्सला एकदम हातही नका लावू, थोडंसं होऊ द्या. त्याच्यामध्ये मी पॉईंट काढून देतो, त्यानंतर आपण नाही का इकॉनॉमिक्सचे मी तुम्हाला एक पॉईंट नुसार तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. जसं बघा, भारतीय अर्थव्यवस्था, याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी. तर हे टॉपिक तर कंपल्सरी करावंच लागतात. आणि हे टॉपिक जे मी इथं बॉक्समध्ये दिलेले आहे, हे माझे टॉपिक बिलकुल नाही आहे, हे आयोगाने दिलेला सिलेबस मधले टॉपिक आहे. आणि सिलेबसच्या बाहेर प्रश्न जात नाही. ऍक्च्युली थोडेफार जाती असेल तरी आपल्याला कुठे 100 पैकी 100 मार्क घ्यायचे आहे. आपल्याला तर फक्त पेपर काढायचा आहे ना. पेपर काय काढायचा आहे, 60% वर पेपर निघत असतो. प्रीचा जो कट ऑफ लागतो तो 50% लागतो, 100 आउट ऑफ. सो आपल्याला आपले मार्क काढायचे, आपल्याला कॉम्पिटिशनच्या मागे धावायचं नाही, PhD नाही करायची आहे. आपल्याला आपले मार्क काढायचे, इथून निघायचं आहे. ओके, जे सांगतोय तेवढं पहिले करा. ओके, जसं बघा इथे एक महत्त्वाचं सांगितलं, लोकसंख्या. लोकसंख्येवर दरवर्षी प्रश्न येतात. असं MPSCचा एक सुद्धा पेपर झाला नाही, इव्हन राज्यसेवा पण नाही आणि कंबाईन पण नाही. कंबाईन आता 2-2 वेळा प्रश्न आले, 2-2 प्रश्न. पण तरी आपण लोकसंख्या करतो का नाही करा. तर यातलं अर्थशास्त्राचं काय करायचं, जसं लोकसंख्या टॉपिक आहे, हा रट्टा मारू टॉपिक आहे, याच्यावर काही सोल्युशन नाहीये, तर करा लागते तर कराच लागते. तर हा वाचून घ्यायचा 10 वेळा. तुम्ही जिथं झोपता, जिथं वाचता, बसता, तिथं हा लावून ठेवायचा की इथली लोकसंख्या एवढी आहे, घनता एवढी आहे, है ना, बाल लिंग गुणोत्तर एवढं आहे, ते सर्व लिहून टाकायचं. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये बघा, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. हा ऍक्च्युली पहिले पॉलिटीचा पार्ट होता, आता त्यांनी ही अर्थसंकल्प पार्ट हा अर्थव्यवस्थेमध्ये टाकला. तर तिथून पण करू शकता तुम्ही, इथून पण करू शकता. त्यानंतर बघा, SDI MPI हा करंटच्या रिलेटेड टॉपिक असतो, तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला हा मिळेल. पंचवार्षिक योजना करायच्या, ह्या कंपल्सरी करायच्या. म्हणजे हे 2 जरी टॉपिक तुम्ही केले, लोकसंख्या आणि पंचवार्षिक योजना, तर इथं 3 ते 4 मार्क तुम्हाला मिळतात आरामात. ओके, कारण की पंचवार्षिक योजनेवर बाकीच्याची लिंक लागलेली असते. व्यवहार तोल, व्यापार तोल, चलनवाढ, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं थोड्या वेळा आधी. हे सर्व करायचं आहे 1 बाय 1. हळूहळू तुम्ही जर करत गेले तर होईल. आणि हे समजून घेण्यासाठी काही युट्यूबला पण लेक्चर आहे. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्सच पाहिजे असेल तर प्रॉपर एक क्लास लावा आणि इकॉनॉमिक्ससाठी करू शकता. प्रॉपर इकॉनॉमिक्सच लावायचं, असं थोडी आहे की आपल्याला सर्वच लावायचे. कारण की जे तुम्हाला बुद्धीला पटते तसं तसं करा. ओके, कारण की कसं आहे, माझं सांगणं एक काम, कारण की इकॉनॉमिक्स हा एकदम तुमच्या थ्रू तुम्ही समजून नाही घेऊ शकत. जसं तुम्ही जॉग्राफी समजून घेऊ शकता, हिस्ट्री समजून घेऊ शकता, बट इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स लागेल. तर कुठलाही असो, तुम्हाला लावायचं असेल तो लावा, स्पेशल लावा, एकटाच लावा, इकॉनॉमिक्सच लावायचं, बाकी लावायचे नाहीये. तर तसंही करू शकता. बट तुम्हाला प्रॉपर गायडन्स लागत असेल तर करायचं आहे. ओके, कारण की कधी कधी सर्व गोष्टी आपल्याकडून स्वतःकडून होत नाही. ठीक आहे, आपण काय करतो, नाही मी सर्व एकटाच करतो, 1 मॅन आर्मी बनायचं नाही इथं. जे आपल्याला येते ते आपण करूच, जे होत नाही ते दुसऱ्यांकडून करून घेऊ. बरोबर आहे, ते कशासाठी आहे, तर असं पण तुम्ही करू शकता. ओके, तर इकॉनॉमिक्स तुम्हाला हे एवढं करायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट सायन्समध्ये बघा खूप मोठा प्रॉब्लेम चाललेला आहे. सायन्सची क्वेश्चन 15 विचारले जाते, कधी कधी 20 विचारले जाते, डिपेंडिंग राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, तर याची पण काय झालेली आहे, वेटेज वाढत चाललं आहे सायन्सचं. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सायन्स जर तुम्हाला करायचं असेल तर इथं 2 बुक्स मी तुम्हाला दिलेले आहे. यामध्ये एक आहे जनरल सायन्स लुसेंटचं आणि एक आहे सामान्य विज्ञान भस्के सरचं. पण प्रॉब्लेम काय, भस्के सरचं सर्व जे पुस्तक आहे ना, हे 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डचे जे सायन्सचे बुक आहे, कोणाचे, स्टेट बोर्डचे, यावर आधारित आहे. तर तुम्ही स्टेट बोर्ड जर वाचलं तर तुमचं हे सामान्य होऊन जाते. पण आता एक जी MPSC आहे ना, हे थोडंसं आता लेवल वाढवलेली आहे, तर तुम्हाला लुसेंट पण वाचावं लागेल. पण आता एवढा वेळ नाही आहे बरेच जणांना एवढं रीड करायला, तर मी मला सामान्य विज्ञान हे भस्के सरांचं वाचू शकता. किंवा त्यापेक्षा बेटर काय आहे की तुम्ही 5th आणि 10th स्टँडर्डचं काय करा, बुक्स वाचा.
त्या बुक्समध्ये 5th आणि 10th स्टँडर्डच्या 5th to 10th आरामात तुम्हाला जेवढे मार्क बाकीच्या टॉपरला राहील ना तेवढेच मार्क तुम्हाला राहील, याची गॅरंटी मी घेतो. कारण की बघा याच्यामध्ये जसं बायोलॉजी बघा, मानवी रक्तभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, मानवातील ग्रंथी, संप्रेरक विकरे, वनस्पती प्राण्यांचे वर्गीकरण, पचन संस्था, पेशी आणि रोग, एवढेच टॉपिक करायचे आहे बघा, एवढेच. कारण की कमी वेळेत आपल्याला जास्त मार्क काढायचे आहे, तर व्यवस्थित टॉपिक हँडल करा. ओके, जास्त भारून नका वाचू, कमी वेळेमध्ये जास्त. कारण की हे सगळे टॉपिक जे काढलेले आहे मी, हे गेल्या 10 वर्षामध्ये जेवढे पण PYQ वर आधारित प्रश्न त्याच्यानुसार काढलेले आहे. ठीक आहे. सायन्समध्ये बघा की द्रव आणि त्याचे स्वरूप, अणुची रचना हे केमिस्ट्रीमध्ये येते, खनिजे आणि धातुके, कार्बनचे जग, आम्ल व आम्लारी, आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबल, एवढे टॉपिक व्यवस्थित करायचे आहे. आणि जे फिजिक्स आहे त्यामध्ये गती, बल, चाल, गुरुत्वाकर्षण बल, किरणोत्सारी, रेडिओ ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो, ध्वनी आणि प्रकाश, तर हे करायचे आहे. कारण की सिलेबसमध्ये फक्त त्यांनी सामान्य विज्ञान म्हटलंय. आता सामान्य विज्ञान म्हटलं म्हणजे जास्त विचारू शकतात, कमी विचारू शकतात, तर एवढे तरी इनफ टॉपिक झाले पाहिजे. तर थोडंसं तुमचं बायोलॉजिकल बॅकग्राऊंड असेल 12th मध्ये तर तुम्ही इझिली वाचू शकता. हे 5वे ते 10व्या वर्गापर्यंतच्या बुक मधलं येते. कधी थोडंसं वर्त पण चाललं, आता 11, 12 पण करावं लागते यातले काही टॉपिक, पण ठीक आहे, तुम्ही इथून चालू तर करू शकता. कारण की सायन्समध्ये मी जास्त मार्क पकडतच नाही, तुमचे लिमिटेड मार्क पकडत आहे. आपले जे जास्तीत जास्त मार्क देणारे सब्जेक्ट आहे ते पॉलिटी मी तुम्हाला बोललो, जॉग्राफी मी तुम्हाला बोललो. ठीक आहे. त्यानंतर थोडंफार हिस्ट्री पण तुमचा बनू शकतो आता. आणि हा जो सायन्स आहे याच्यामध्ये थोडे कमी पण येऊ शकतात, पण जर तुम्ही एवढे जरी टॉपिक केले तर आरामात तुम्हाला 15 पैकी 8-10 मार्क पर्यंत तुम्ही जातात. कारण की आपल्याला 100 पैकी 100 काढायचे नाही हे लक्षात घ्या पहिले. कारण की जॉब करणारे असं म्हणू शकत नाही, तुम्ही जॉब सोबत अभ्यास करताय आणि जो कट ऑफ लागतो ना तो 60% लागतो. प्रीचा आणि मेन्सचा, आणि जॉईनिंग सुद्धा 65 वर होते एमपीएससीची. 65 जर मार्क्स तुम्हाला असेल तुमची जॉईनिंग आहे. ओके, त्यामुळे डोक्यामध्ये फक्त एवढं व्हायचं की आपल्याला एवढे मार्क पर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर बघा मॅथ रिझनिंग. मॅथ रिझनिंगचाच आहे ना, यामध्ये बघा मी फास्ट ट्रॅक नावाचं मॅथ बुक दिलेलं आहे, समग्र बुद्धिमत्ता, RS अग्रवाल, कोणतंही मॅथचं बुक घ्या. मी फक्त इथं लिहून दिले मॅथचे म्हणजे हेच घ्यायचे असं काही नाहीये. मॅथचं कुठलंही बुक घ्या, तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायची, डेली प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे प्रॅक्टिस करताना तुम्ही जर क्लास केला असेल मॅथ रिझनिंगचा, तुमचं मॅथ रिझनिंग जर वीक असेल ना, तर सिरियसली सांगतो एक छोटासा क्लास लावून द्या. कारण की मॅथ रिझनिंग कसं आहे, तुम्हाला प्रॅक्टिससाठी रोज डेली तिथं जावं लागेल, बसावं लागेल. ऑनलाईन असेल ऑनलाईन, ऑफलाईन असेल ऑफलाईन, तर याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होते. तर आता जे जॉब करणारे किंवा गृहिणी आहे त्यांना ज्या टाइमला वेळ मिळते तेव्हा तुम्ही मॅथची प्रॅक्टिस करायला पाहिजे प्रॉपर. कारण की यामध्ये सुद्धा 20चं वेटेज झालेलं आहे. आणि यामध्ये बुद्धिमत्ता तर इझी राहते. मॅथ रिझनिंग मध्ये मग तुम्हाला पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो, प्रपोर्शन, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. ठीक आहे. मी यामधले पण काही रेकॉर्ड फ्री लेक्चर टाकून देतो आपल्या ऍपवर, किंवा टाकलेले सुद्धा आहे, ते बघून घ्या. त्यामध्ये बेसिकचे मी लेक्चर टाकलेले आहे वैदिक मॅथचे, ते पहिले बघून घ्या. कारण की बऱ्याच जणांना प्लस, मायनस, भागाकार, गुणाकार, वजाबाकी, बेरीज, है ना, जे काही आपलं असते ना अंक, अपूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जे असतात, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, हे सुद्धा येत नाही. तर इथून सुरुवात केली आपण, पूर्ण शून्यापासून, 0 पासून मी सुरुवात केली लेक्चरला. तर 0 to हिरो बनायचं असेल आपल्याला तर एकदम शांततेत जायला लागेल, 100 पर्यंत पोहोचायचं आहे. तर हळूहळू एक टॉपिक करायचा आहे. रोज तुम्ही समजा एक टॉपिक जर करत गेले ना तरी तुमचे बऱ्यापैकी टॉपिक होऊन जातात. ओके. आणि याच्यामध्ये असं सांगता येत नाही इथून टॉपिक मधून प्रश्न येणार म्हणून. ठीक आहे. तर यामधले तुम्हाला बऱ्यापैकी मॅथ रिझनिंग तुम्हाला करावं लागते. तुम्ही कुठलंही बुक वापरू शकता मॅथ रिझनिंगसाठी, फक्त कन्सेप्ट जे आहे ते क्लासचे वापरायचे, किंवा मी जे सांगितलेले आहे किंवा तुम्ही जिथं काही केलं असेल तिथले जे कन्सेप्ट वापरायचे. कारण की ते आपल्याला माहिती असतात. बुकमध्ये त्यांनी पूर्ण ऑथेंटिक मेथड किंवा वेगळ्या मेथड दिलेल्या असतात, ते लक्षात राहत नाही. ओके. त्याची फक्त प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त, तुमचं आरामात मॅथ रिझनिंग होऊन जाईल. गेम चेंजिंग टॉपिक तुम्हाला सांगून देतो, एक आहे मॅथ रिझनिंग आणि करंट. तर मॅथ रिझनिंग मध्ये यांनी जो सिलेबस दिलाय, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, हा तर एकदम लहान बाळाचा दिलाय. ऍक्च्युअली याच्यापेक्षा हाय लेवलचे प्रश्न कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. करंट जे आहे यासाठी तुम्हाला एक पुस्तक आहे, दाखवून देतो मी, करंटसाठी सिम्प्लिफाईड. हे जुनं आहे, 2024चं तुम्हाला मार्केटमध्ये इयरबुक आलेलं दिसेल, ते घ्यायचं आहे. ओके. 2024चा इथं फोटो मी 2023चा लावला गेलाय, तर 2024चं तुम्हाला इयरबुक मिळेल, ते घ्यायचं आहे. ते 1 वर्षाचं इयरबुक आहे, ते तुम्हाला वाचायचं आहे. कमीत कमी 2दा तरी रिडिंग झाली पाहिजे. ठीक आहे. आता रिडिंग कशी करायची 2दा, सर एवढं मोठं पुस्तक आहे, टायटल वाचायचं, खालचं थोडंसं घेऊन घ्यायचं. टायटल चांगल्या प्रकारे वाचायचे, टायटल थोडीशी लिहून घ्यायची, आपली छोटीशी डायरी करायची, त्या नोटबुकमध्ये जसं टाइम मिळेल तसं टायटल वगैरे लिहून घ्यायची. इथून येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालू घडामोडीचे सेशन आपण चालू करून देऊ. ठीक आहे. ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्या युट्यूबला मिळून देईल, आपल्या ऍपवर पण टाकून देईल. ठीक आहे. चालू घडामोडीचे मी सेशन घेतो, जसं आता नवीन मध्ये सीए बद्दल आला आहे, सीए कायदा काय आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. याच्या आधी तुम्हाला माहित आहे, म्हणजे आता ह्या 4-5 महिन्यात, याच्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये खूप काही घडामोडी झाल्या आहे, तर त्या सर्व तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. तर त्या सर्व गोष्टींवरचं आपण येणाऱ्या दिवसांमध्ये काय करू, चालू घडामोडीचे सेशन घेऊ. तर त्यामुळे जे विद्यार्थी आपल्या क्लासला बघत असणार, आतापर्यंत शेवटपर्यंत पोहोचले असणार थोडेफार, तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून घ्या. काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला बिंदास विचारायचे आहे. ओके. करंट समजला. त्यानंतर आता शेड्यूल कसा, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर
आता जे जॉब करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांची स्ट्रॅटेजी सिंपल असली पाहिजे. तुम्हाला काही करून तुमचा आता शेड्यूल बघून घ्यायचा. कोणाचं नाईट शिफ्ट असते, कोणाची मॉर्निंग असते, तर मॉर्निंगला उठायचं आहे. एक तर मॉर्निंगला उठायचा आळस करून नका. 2-3 महिने तुम्हाला स्ट्रगल करायला लागणार आहे. ठीक आहे, मॉर्निंगला उठायचं आहे. सर्वात आधी जो विषय समजायला कठीण आहे, हार्ड लेवलचा टॉपिक, तो घ्यायचा आहे. जे तुम्ही काल केलं त्यापेक्षा एकदम नवीन फ्रेश टॉपिक घ्यायचा आहे, जो हार्ड असू शकतो, इझी पण असू शकतो, पण हार्डवाला घ्यायचा आहे. कारण की सकाळला मॉर्निंगला तुम्ही उठले तर तुमचं फ्रेश माइंड असते, लगेच कळते की अच्छा हा टॉपिक इथून आलाय, हा टॉपिक इथून आलाय. ठीक आहे, नेहमी रोज उठल्यानंतर कठीण टॉपिक घ्यायचा आहे. कमीत कमी मॉर्निंगला सेशन ठेवायचं 2.5 तासाचं. म्हणजे तुमचा जॉब जर 11चा असेल, 10:30 असेल, 9:30 असेल, तर तुम्हाला त्यानुसार लवकर उठून 2.5 तास तुम्हाला देणं आहे. म्हणजे देणं आहे 3 तास, 2.5 ते 3 तास तुम्हाला द्यायला लागणार आहे. म्हणजे 3 तास तुम्ही मॉर्निंगचे दिले तर तुम्ही एकदम फ्रेश राहणार की आज आपला काही ना काही अभ्यास झाला जॉबवर जायच्या आधी. ओके, त्यानंतर रात्रीला अभ्यास करणाऱ्यांनी आपला टाइम ठरवा. आता काही जणांचा रात्री आल्यानंतर तुम्ही परत पुन्हा अभ्यास त्यानुसार तुम्ही टाइम ठरवा की आपल्याला झोपा किती वाजता लागते, उठा किती लागते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आग आहे ना, काहीतरी करायची, आवडीची पोस्ट काढायची आहे, तो बरोबर टाइम ठरवतो. ठीक आहे, तर रात्रीला तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये मॅथ रिझनिंग घ्यायचं आहे कंपल्सरीमध्ये आणि करंट. तर मॅथ रिझनिंग आणि हे करंट ठेवायचंच आहे. ठीक आहे, मॉर्निंगला तुम्ही आपले जीएसचे सब्जेक्ट घेऊन घ्या आणि त्यामध्ये सायंकाळी पण एक घेऊ शकता. सॅटर्डे संडे सुट्टी असेल त्या दिवशी जास्त करायचं आहे. गृहिणी जे असतात ना त्यांच्यासाठी बेस्ट सांगतो, दिवसभर तुम्ही अभ्यास करू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार, जेव्हा जेव्हा तुम्ही पोळ्या करणार, जेव्हा जेव्हा तुम्ही चहा करणार, त्या प्रत्येक टाइमला रेकॉर्डेड व्हिडिओ चालू करून द्यायचे आपले क्लासचे. ठीक आहे, क्लासचे किंवा तुम्ही जे युट्यूब पाहता, युट्यूब बद्दल मी थोडं कमी बोलतो, पण तुम्ही जर कुठे क्लास लावला असेल किंवा तुम्ही काही करत असेल तर बुक्स सोबत ठेवा, ते वाचा. चार्ट लावून द्या तुमच्या याच्यात. जर तुम्ही समजा 2 जण राहत असणार, गृहिणी असणार, तर तुम्हाला कोणाचं घेणदेण नसणार, तर चार्ट चिपकून द्या तुमच्या घरामध्ये सर्व इकडे, कारण की आपल्याला पोस्ट काढायची आहे. ठीक आहे, लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. ठीक आहे, तर सर्वांनी जेवढा वेळ तुम्हाला मिळतो तो सर्व अभ्यासात द्या. तुम्ही टीव्ही लावत असणार तर टीव्हीमध्ये आपले व्हिडिओ लावून द्यायचे. ठीक आहे, क्लासेसची किंवा करंटची माहिती जे काही मिळते ते लावून द्यायचं. म्हणजे आपल्या कानावर सतत काय पडलं पाहिजे, अभ्यासाचं पडलं पाहिजे. आपल्याला सराउंडिंग जनरेट करायला लागणार आहे ते. ठीक आहे, त्यानंतर जो टॉपिक घेतला त्यावरील पीवायक्यू तेव्हा सॉल्व्ह करायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं बुक मिळते मार्केटमध्ये, खूप सर्व अवेलेबल आहे. पीवायक्यूचं बुक घ्या, त्याच्यावरचे झाले टॉपिक, जो मी टॉपिकची लिस्ट दिली तुम्हाला प्रत्येक टॉपिकची, ते घ्यायची आहे आणि त्याच्यावरचे पीवायक्यू तेव्हाच सॉल्व्ह करायचे. जो टॉपिक संपला, समजा लोकसंख्या टॉपिक संपला, लगेच पीवायक्यू घ्यायचे, सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, दुपारला मॅथ रिझनिंग सोडवा. आता दुपारला ज्यांचं शक्य आहे त्यांनी दुपारला सोडवा, नाही होत असेल दुपारला तर सायंकाळच्या टाइमला तुम्ही आल्यानंतर, कारण की आल्यानंतर कंटाळा येतो, अभ्यास नाही करा वाटत, तेव्हा तुम्ही मॅथ रिझनिंग घेऊ शकता. समजा 7:30ला आले तर त्या टाइमला घेऊ शकता. ओके, करंट सायंकाळच्या वेळी घ्या. मी तुम्हाला सांगितलं सायंकाळी तुम्हाला करंट घ्यायचंच आहे. टॉपिक नुसार अभ्यास करा. जे टॉपिक दिलेलं आहे मी त्यानुसारच अभ्यास करायचा आहे. म्हणजे फारुळ वाचत बसायचं आहे. एवढं मोठं पुस्तक वाचत बसून काही अर्थ नाही आहे, कारण की तुम्हाला वेळ नाही आहे. आणि जे मी टॉपिक दिले ना, तुम्ही हे 10 वर्षातले पूर्ण टॉपिक आहे, याच्या बाहेर जातच नाही. मी तुम्हाला पेपर झाल्यानंतर भेटेल पुन्हा, मी सांगेल की ह्या टॉपिकवरचे हे बघा, इथून आला, इथून आला, इथून आला. प्रत्येक टॉपिकवरचे तुम्हाला प्रश्न दाखवून देईल. 70-80 प्रश्न ह्या टॉपिकवरचे येणार आहे. त्यानंतर सिलेबस आणि पीवायक्यूला महत्व द्या. जे मी तुम्हाला म्हटलं सिलेबस आणि पीवायक्यू याला महत्व द्यावंच लागेल. जो सिलेबस मी सांगितला, जे टॉपिक सांगितले आणि पीवायक्यू. डेली एक टेस्ट द्यायची असते. आता डेली टेस्ट तुमची होणार नाहीये जे जॉब करणारे आहे, तर डेली टेस्ट ज्यांची कोणाची होते, जे 24 तास किंवा 24 आवर अभ्यास करतात त्यांची होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, सॅटर्डे आणि संडेला हे 2 दिवशी टेस्ट ठेवायचीच आहे. जसं आपल्या क्लासमध्ये मी प्रत्येक सॅटर्डेला टेस्ट ठेवतो, आणि इथून समोर आपली संडेला सुद्धा टेस्ट होणार आहे. सॅटर्डे संडेला टेस्ट दिलीच पाहिजे. त्यामध्ये मार्क्स 0 येऊ, काही हो, 0 हो, 5 हो, 4 हो, आपल्याला त्यासोबत घेणे देणं नाही, पण टेस्ट द्यायची आहे. त्याने टेस्टनं काय होते, तुम्हाला ते जे पॉइंट असतात, जे क्वेश्चन्स असतात, ते कसे विचारतात, त्यामध्ये आहे नाही, यापैकी सर्व, वरील सर्व, बरोबर आहे, असत्य सत्य, हे जे कीवर्ड्स असतात ना एमपीएससीचे जे विचारले जातात पेपरमध्ये, ते आपल्याला लक्षात येतात. त्याने आपले मार्क जे असतात, 5-6 मार्क जे आपले कमी होणार असतात ते, कारण की पेपरच्या काही जण पेपरच्या दिवशी डायरेक्ट जातात आणि पेपर सॉल्व्ह करतात. तेव्हा काय प्रॉब्लेम होतो, त्यांना ते शब्दाचं मिनिंगच नाही कळत. सत्य असत्य, असत्य नाही, अचूक बरोबर, तर हे खूप काही प्रॉब्लेम आहे. ओके, तर ते तुम्हाला कळून जाणार टेस्टने. त्याच्यामध्ये होऊ शकते थोडंसं डिमोटिवेट होणार तुम्ही की सर आमचे पहिले मार्क नाही वाढत आहे, पण हळूहळू तुम्ही कारण की 2-2.5-3 महिने राहिलेले आहे, तर तुम्ही आरामात अभ्यास करू शकता. पण डेली तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. डेली नाही होत असेल तर सॅटर्डे संडे तर रेग्युलर मध्ये द्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फ्रायडे पर्यंत चांगला अभ्यास करून ठेवायचा, सॅटर्डे संडेला तुम्ही टेस्ट देऊ शकता. ओके, टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉन्टॅक्ट करा. आपल्या ॲपवर पण या, तिथे मी वेगवेगळे टॉपिक वाईज पण टेस्ट सिरीज चालू करून दिलेलं आहे. म्हणजे टॉपिक न तुम्ही टेस्ट सिरीज देत गेले तेही होते तसं, आणि एक पूर्ण 100 मार्क्सची पण टेस्ट सिरीज जी आहे ते पण आपण कंडक्ट करणार आहे. ओके, तर असं. त्यानंतर बघा,
स्वतःचा एक सिलेबस काढून घ्या, या सब्जेक्टनुसार काय काय कसं कसं हे जे मी सांगितलं हे पूर्ण नोट डाऊन करायचं आहे. ते सब्जेक्ट मी तुम्हाला दिलेले आहे, हे सर्व याच्यावर पूर्णपणे फोकस करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण तुमचा प्लॅन बनवायचा आहे. येणारे दिवस हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. टाइमपास करू नका, कोणाच्या मागे नादात लागू नका. 3 महिने स्वतःला टाइम द्या. जॉब करणारे गृहिणी, खरंच सिरियसली सांगतो, तुम्ही जे समजता ना की आमचं होत शकत नाही, आमच्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे मुलं आहे, रियालिटी खूप वेगळी आहे. आता जे मी पाहत आहे सध्याच्या घडीला, जे विद्यार्थी जॉब करत आहेत, जे विद्यार्थी सिरियसली म्हणजे अभ्यास करत आहेत, जे घरात राहून सुद्धा त्यांच्या सुद्धा पोस्ट निघत आहे. ओके, जे असं म्हणत नाही मी की लायब्ररीमध्ये बसणाऱ्यांचे निघत नाही, त्यांचे पण निघून आले, यांचे पण निघून आले. शेवटी मेहनत जो करेल ना त्यालाच सगळं समजते की किती स्ट्रगल आहे लाईफमध्ये. ओके, तर सर्वांनी अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असेल तर मी सांगतो, कारण की आता आपल्या क्लासचे दोन असे स्टुडंट आहे की जे एक गृहिणी होती, एक सर होते, त्यांचे म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांनी पोस्ट काढलेली आहे. म्हणून मी एवढ्या यानं बोलत आहे. आणि जनरल मुलं तर काढूनच राहिले, पण त्यामध्ये पण जनरल मुलं जर टाइमपास करत असेल, हा व्हिडिओ तुम्ही जरी शेवटपर्यंत बघितला असेल ना, तर खरं सांगतो हे तुमच्यापेक्षा जास्त मेहनत घेत आहे. तुम्ही फक्त लायब्ररीमध्ये जाऊन 6-6 तास फक्त बसून राहता, वाचत नाही, झोप येते, तुम्हाला कंटाळा येते. बाहेर मित्रांसोबत फिरणं बंद करा, अभ्यासावर फोकस करा. काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तसं मेन्शन करा. ऍपची लिंक मी खाली टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मी डेलीचे टार्गेट देतो, आपलं टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची. ऍक्च्युली व्हॉट्सअप फुल होण्याला आपलं, तर टेलिग्रामची लिंक पाठवून देतो. टेलिग्राम मध्ये जॉईन करा, तिथे मी डेलीचे टार्गेट देतो. ते डेलीचे टार्गेट सुद्धा तुम्ही कंप्लीट करा. ओके, त्याच्याकडे पण थोडं लक्ष द्या. डेलीचे टार्गेट मी टाकत आहे. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.